खासदार मुंबईमध्ये आता परतलेले आहेत। त्यातले 4 खासदार हे मुंबईच्या बाहेर होते। संजय जाधव, आष्टीकर, वाकचौरे, संजय देशमुख आता विमानानं मुंबईमध्ये दाखल झाले। तर दुपारी 4 वाजता शिंदेंसोबत फुटलेल्या खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। फुटीर खासदारांसोबत पोलिसांचा मोठा ताफा देखील आहे आणि हे सगळे खासदार आता शिंदेंच्या भेटीसाठी जात आहेत। शिंदेंशी चर्चा केल्यानंतर त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल। स्वतः शिंदे देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील आणि त्यानंतर या 6 खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून हे फुटलेले 6 खासदार, त्यापैकी काही खासदार देवदर्शनासाठी होते, ओमराजे धाराशिवमध्ये गेलेले होते, संजय दिना पाटील मुंबईतच होते। हे सगळे एकत्रितपणे आज शिंदेंची भेट घेतील आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा सामोरे जातील। म्हणजे जो एकत्रितपणे गट स्थापन करण्यात आलेला आहे त्याबाबतची स्पष्टता आज एकत्रितपणे हे सगळे खासदार सगळ्यांसमोर ठेवतील। तर ही दृश्य आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह अशी सिलिंग वरून आता हा सगळ्या खासदारांचा ताफा जो आहे तो पुढे सरकतोय। 4 खासदार सध्या या ठिकाणाहून मुंबईमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता सिलिंग वरून त्यांचा ताफा पुढे सरकतोय। संजय जाधव, आष्टीकर, वाकचौरे, संजय देशमुख हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावरून मागच्या एक्झिटना ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर आता शिंदेंच्या भेटीसाठी जाते। ओमराजे आणि संजय दिना पाटील या आधीच मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। हे सगळे फुटलेले 6 खासदार आज काय भूमिका मांडणार या सगळ्याकडे लक्ष असेल। खरं तर ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांचं म्हणणं मांडलंय। नागेश पाटील, आष्टीकर यांनी भूमिका मांडली। उर्वरित खासदार नेमकं काय म्हणतायत याकडेच खरं तर लक्ष असेल। 2022 मध्ये ज्या वेळेला शिंदेसोबत 40 आमदार गेले तर त्याही वेळेला सिलिंकवरचा हा बसमधून झालेला प्रवास कदाचित तुम्हाला आठवत असेल आणि त्यानंतर आता 6 खासदार फुटल्यानंतर या खासदारांचा हा ताफा सिलिंकवरून प्रवास करताना फुटलेले हे सगळे 6 खासदार बंदोबस्तात आता पुढे प्रवास करतायत, शिंदेंची भेट घेणार। एकत्रितपणे हे सगळे जण भूमिका मांडणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यासोबतच आजचा दिवस महत्त्वाचा असेल कारण हे सगळे फुटलेले ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तर या फुटीनंतर कोणतंही पत्र किंवा हे सगळे एकत्रित असे खासदार समोर आले नव्हते किंवा त्यांचा फोटो आला नव्हता। 4 खासदार एकत्र होते, मात्र ओमराजे आणि संजय दिना पाटील यांचा मात्र फोटो त्यांच्या सोबत नव्हता। मात्र आज ज्यावेळेला पत्रकार परिषद होईल त्यावेळेला या 6 खासदारांना एकत्रितपणे मीडियाच्या समोर आणलं जाईल। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, हे सगळे खासदार आता नेमके कुठे जात आहेत, बैठक कुठे होणार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच हे आता 6 खासदारांपैकी 4 खासदार जे आहेत हे 4 खासदार आता वरळी सिलिंग क्रॉस करून कोस्टल रोडला आलेले आहेत आणि मलबार हिल इकडे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये ह्या 4 खासदारांना जे आहे ते मुंबईमध्ये उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांच्या ताफ्यामध्ये थेट घेऊन त्यांना आता मलबार हिलच्या दिशेने जे आहे ते घेऊन जाताना ही दृश्य आपण पाहू शकतो की आता वरळी सिलिंग वरून कोस्टल रोडला हे सर्व 4 खासदार जे आहे ते पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिल्यांदा हे भेट घेतील आणि विशेष करून पुणे शिवसेना पुणेची टीम आहे ती यांच्यासोबत असल्याची माहिती आहे। ही संपूर्ण टीम या खासदारांवरती देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे सर्व विश्वासू काही कार्यकर्ते आहेत। या कार्यकर्ते जे आहेत ते ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या खासदारांवरती देखरेख ठेवण्यात आलेली आहे आणि आता ते मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्तामध्ये आता सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जात आहेत। भेटीसाठी गेल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये हे खासदार जे आहेत ते आपली भूमिका मांडतील। याबद्दल नागेश पाटील, आष्टीकर यांनी आपण शिंदेच्या सेनेमध्ये किंवा शिंदेंना का पाठिंबा देतोय किंवा वेगळा गट आम्ही का स्थापन केलाय या संदर्भातली 8 मिनिटांची प्रतिक्रिया जी आहे ती सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। मात्र इतर खासदारांनी आपली भूमिका मांडली नव्हती। मात्र हे सर्व खासदार आज मुंबईमध्ये उतरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेत आहेत। भेट घेतल्यानंतर थेट पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढ्या 16 तारखेपासून ते नक्की कुठे होते किंवा आपण का बंड करतोय या संदर्भातली देखील भूमिका जी आहे ते सर्व खासदार मांडतील। हे खासदार दिल्लीमध्ये होते का, हे खासदार जयपूरमध्ये होते, खासदार देवदर्शनासाठी गेले होते, अशा प्रकारचे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते तर्कवितर्क लावले जात होते। याबद्दलची अधिकृत माहिती आज हे खासदार देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचसोबतच ह्या खासदारांनी नक्की का बंड केलं याबद्दल देखील भूमिका स्पष्ट करतील। सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांच्यावरती विविध माध्यमातून टीका केली जाते, त्यांना ट्रोल केलं जात आहे। त्याच्यामुळं
त्या खासदारांची नक्की त्या संदर्भात नक्की काय भूमिका आहे हे देखील पाहणं महत्वाचं असेल. त्यासोबतच 2022 साली शिंदेंनी पूर्ण पक्ष फोडला होता आणि त्यानंतर पुन्हा ठाकरेंची शिवसेनेतले 6 खासदार फोडलेले आहेत. यावरती देखील त्यांचं काय म्हणणं आहे, मतदारसंघामध्ये ते नक्की कोणते कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर किंवा कार्यकर्त्यांसमोर जाणार आहेत, याबद्दल देखील आज अधिकृत भूमिका जी आहे ते स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि विशेष करून जे खासदार 16 ते 17 तारखेपासून मुंबई किंवा मतदारसंघात नव्हते, कुठे आहेत याबद्दल स्पष्टता नव्हती, केवळ तर्कवितर्क लावले जात होते, ते खासदार अखेर मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. कार्यकर्ते त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त या खासदारांच्या आजूबाजूला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गाड्यांमध्ये एकूण 4 खासदार जे आहेत ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी हे खासदार रवाना होत आहेत. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे देखील पत्रपरिषदेमध्ये माहिती मिळते. एकीकडे विधान परिषदेच्या निकाल लागलेले आहे तर दुसरीकडे खासदार मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आपण 16 तारखेपासून नक्की कोणती प्रक्रिया केली आणि आपण बंड का करतोय या संदर्भातली अधिकृत भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. कारण की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या खासदारांनी आतापर्यंत कुठे भेटी घेतली किंवा 4 पानांचं पत्र देखील ओम बिर्ला जो लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील दिलं आहे असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय की जो ह्या खासदारांचा रूट आहे हा रूट आता पेडर रोडच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे नक्कीच हे खासदार नंदनवनच्या दिशेने जातील असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आता विधान भवनामध्ये आहेत आणि हे खासदार आता नंदनवनला जातील अशी देखील माहिती आहे. आपण पाहू शकतो पेडर रोडच्या इथे जे पेडर रोडला जो कोस्टल रोड बाहेर पडतो या ठिकाणी ह्या खासदारांचा ताफा पोलीस बंदोबस्तामध्ये पोहोचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि हे खासदार आता नंदनवनला जातील हे जवळपास निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पत्रकार परिषद नक्की वाय.बी. चव्हाण सेंटर येथे होणार की नंदनवन येथे होईल याबाबत अधिकृत आतापर्यंत शिंदेच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं नाही. मात्र हे खासदार जे आहेत ते खासदार मुंबईमध्ये उतरल्यानंतर आता आपण पाहतोय की बंदोबस्तामध्ये आता नंदनवनच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच निवृत्ती, यामध्ये गटनेता कोण हे देखील सांगितलं जाईल. त्याचबरोबर असं म्हणतात की यातल्या एकाला मंत्रिपद देखील दिलं जाणार आहे, तर त्या संदर्भात देखील आजच काही घोषणा होईल. सुरुवातीला त्यांनी आतापर्यंत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कोणती प्रक्रिया केली आणि त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते पुरावे अगोदर दिले जातील आणि त्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा सोबतच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील विश्वास आणि त्यांचं मत जाणून घेणं हे देखील ह्या खासदारांना अत्यंत महत्वाचं असेल. त्याच्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः एकनाथ शिंदे किंवा या खासदारांकडून आपल्याला कोणती पद दिले जाणार आहेत किंवा काय दिलं जाणार आहे, आश्वासनं काय दिले जातात याबद्दल वाच्यता केली.